स्वामींना शोधायला मंदिरात जाण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न आणि दुःखी माणसाला आधार देता, तेव्हा स्वामी तुमच्यातच प्रगट होतात. श्री स्वामी समर्थ. चुका नक्कीच होतील, कारण आपण माणूस आहोत, पण त्या चुका सुधारण्याची बुद्धी आणि हिंमत स्वामी नक्कीच देतात. फक्त त्यांच्याकडे शुद्ध मनाने मागा. फूल. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा करणे नव्हे, तर जे काही घडेल ते आपल्या भल्याचेच असेल हा धीर असणे. चमकदारी. नातं असं निर्माण करा की ज्यावर स्वामींनाही अभिमान वाटेल. पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा मनाने आणि कर्माने श्रीमंत व्हा, कारण स्वामींना भाव आवडतो, वैभव नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही पूर्णपणे खचला आहात, नेमक्या त्याच वेळी स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला नवीन लढण्याची ताकद देत असतात. नारंगी. वादळात दिवा जळत राहणे चमत्कार नाही. स्वामींचा भक्त वादळातही शांत राहणे हा स्वामींच्या नामाचा खरा चमत्कार आहे. झेंडा. स्वामींचे नाव म्हणजे मनाच्या अस्वस्थतेवरचे असे औषध जे घेतल्यावर जगातील कोणत्याही चिंतेची भीती उरत नाही. पावले. जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात, पण स्वामींसाठी तुम्ही त्यांचे संपूर्ण जग आहात. त्रिशूळ. स्वामींचे पाय धरले की जगाच्या पाया पडायची वेळ येत नाही. प्रार्थना. काळजी सोडली की स्वामींची कृपा सुरू होते. चमकदारी. श्री स्वामी समर्थ.